ज्यावेळी आपण इतर पक्षातून आलो तर त्याचं आपण स्वागत करतो आणि आपल्याकडनं गेलं तर त्याला आपण नालायक म्हणतो. हे मला वाटते हे उचित होणार नाही. ती जी कामं जी आहेत ती भविष्य काळामध्ये या लोकांसाठी जर त्यांचा स्वार्थ बघून घेऊन जर होणार असतील तर मग हा वेगळा विचार आपण का करू नये. मी ज्यावेळी एक आरशामध्ये समोर उभा राहताना मला तरी पटलं पाहिजे हे जे मी करतोय या क्षणाला ते योग्य आहे का अयोग्य आहे. दोन्ही आमदार असताना मी आणि सुनील शिंदेजी तुम्ही विचार करा, जर माझ्या मनात असता तर आपण जर वेगळी भूमिका घेतली असती तर काय परिणाम झाले असते. शिंदे साहेबांनी श्रीकांतजींकडनं जो प्रस्ताव आला की बुवा तुम्हाला बहुमानाचा काहीतरी आपण विचार करूया, तुम्ही या. आणि ज्यावेळी हा पदाचा विचार आला त्यावेळी मग मी भूमिका घेतली. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे 11 वाजता सांगितलं दुपारी. नाही 11 नाही, त्याच्या आधी रात्री एक दिवस अगोदर चर्चा झाली होती. असं नाही का नाही कशाला हे करायचं. त्यांनाही दुःख झालं असेल असं नाही का नाही. तुम्हाला दुःख झालं? मलाही दुःख झालं ना. मी 3 दिवस झोपलो नाही ना. मलाही वेदना झाल्या. आपण म्हणत होतो 40 लोक गद्दार आहेत, हे 40 लोक निवडून येऊ शकणार नाही, काय नाही. 40 सोडा त्याच्यापेक्षा जास्त 60 निवडून आले. ऑपरेशन टायगर हे का होतो? कारण लोक संपर्क करायला लागलेत ना. आदित्य ठाकरेंच्या विरोधात प्रचार सभा होणार. का नाही होणार? का नाही होणार? तुम्हाला तिकडे सगळी गल्ली गल्ली माहिती, एक एक मतदार माहिती. शरद पवार यांच्याबरोबर तुम्ही काम केलंय आणि पवारांचा तुम्हाला फोन आला, अपेक्षित होता फोन? नाही, मला नव्हतं अपेक्षित. पण श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीत काय फरक आहे? मी आता श्रीकांतला जे मी फॉलो पण करतो सोशल मीडियावरती, म्हणजे फक्त भेटलो आता म्हणून असं नाही. मी कट्टर हिंदुत्ववादी ही जी भूमिका ही कधीच माझी व्यक्तिशा नव्हती आणि तशी भूमिका कधी शिवसेनेची पण नाही आहे. 80% तरी जे लोक मला भेटले किंवा गेले त्यांनी मला सांगितलं की उशिरा तुम्ही निर्णय घेतला. नमस्कार, लेट्सअपच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हल्ली राजकारणात नेमकं काय चाललंय हे कुणालाच कळत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण कुठे जाईल, कोण कुठे उडी मारेल हे कळत नाही. असेच सचिन अहिर माझ्यासोबत आहेत आणि सचिन अहिर यांचा खूप मोठा अनुभव आहे. सामाजिक क्षेत्र असेल किंवा कामगार संघटना असतील किंवा राजकीय क्षेत्रात त्यांचं काम आहे. माजी मंत्री आहेत आणि उद्धव बाळासाहेब शिवसेना यांचे ते एकनिष्ठ म्हणून मानले गेले होते आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकदम निकटवर्ती होते. पण काय झालं, कसं झालं, का झालं, या 3 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सचिन अहिर यांच्याकडून खूप खूप स्वागत. सचिनजी, निष्ठावान कोण तर सचिन अहिर असं म्हटलं जात होतं 23 तारखेच्या आधी. पण हे का होतंय म्हणजे हल्ली? नाही, कसं आहे बघा, प्रश्न आता तुम्ही काय असे हा निष्ठावान हा शब्द वापरण्याच्या अगोदर तुम्ही हे विचार करून करायला पाहिजे की ज्यावेळी व्यक्ती आपण जे असतो तो काम करण्याची ज्यावेळी एक भूमिका घेत असतो. आणि मला आश्चर्य वाटते की ज्यावेळी आपण इतर पक्षातून आलो तर त्याचं आपण स्वागत करतो आणि आपल्याकडनं गेलं तर त्याला आपण नालायक म्हणतो. हे मला वाटते हे उचित होणार नाही. तुम्ही एक लक्षात घ्यायला पाहिजे, अनेक वेळा आमचा इतिहास हा आताचा दिला जातो पण त्याची मागची पार्श्वभूमी की तिथपर्यंत येण्यासाठी जे परिश्रम आम्ही जे घेतो. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावं लागेल की आमच्या मागे ना ठाकरे नावाचा वलय ना पवार नावाचा वलय. आम्ही आहोत जी काम करण्याची जबाबदारी जी आम्हाला दिली जाते त्याच्यावरतीच आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की मला ही संधी काय आज आली होती अशीतली नाही. 24 साली पण देखील तुम्ही आमदारकी लढवा, पण मी भूमिका घेतली की नाही, आदित्यजींना आपण या राजकारणात आपण साथ देण्याचं ठरवलं तर आपण त्यांना द्यायला पाहिजे. महानगरपालिकेला पण आली होती त्यावेळी पण देखील मी वेगळी भूमिका घेऊ शकलो असं, पण मी घेण्याचं काम केलं नाही. आता कुठच्याही निवडणुका नाही आहे, जे काय असतील ते निवडणूक येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये मला असं वाटलं की जे माझ्यावर असलेली जी लोक आहेत आणि माझ्यावर विश्वास ठेवून काम करणारी लोक आहेत आणि ज्याच्यासाठी मी आदित्यजी आणि उद्धवजींना साथ देण्याचं काम केलेलं आहे, ती जी कामं जी आहेत ती भविष्य काळामध्ये या लोकांसाठी जर त्यांचा स्वार्थ बघून घेऊन जर होणार असतील तर मग हा वेगळा विचार आपण का करू नये. अर्थात ते काय ठरलं होतं का किंवा होता गद्दारीचा शिक्का लागेल असं मला असं कोणी नाही. बघा कसं आहे की मी ज्यावेळी एक आरशामध्ये समोर उभा राहताना मला तरी पटलं पाहिजे हे जे मी करतोय या क्षणाला ते योग्य आहे का अयोग्य आहे. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक स्तरावरती सर्व राजकीय पक्षातून पण देखील कोणी असं माझ्याबद्दल बोलण्याची भूमिका घेतली नाही. त्याला कारण असं आहे, हा मी निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेतली असती आणि गेलो असतो आणि त्यांना दगा दिला असता ते करू शकलो असतो. मी यावेळी पूर्ण मुंबईची लढाई होती.
पाचही नगरसेवक जे आहेत आदित्यजी एकदाही मतदारसंघात आले नाही. एकदा आले, तेही देखील अमित ठाकरेंना पाठवलं आणि ते स्वतः दादर मतदारसंघामध्ये गेले. सुनील शिंदे जे भागाचे आमदार आहेत त्यांचे बंधू स्वतः उमेदवार असल्यामुळे त्यांची लढाई तिकडे होती समाधान सरवणकरांच्या विरुद्ध, आणि म्हणून ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम केलं. आणि पाच नगरसेवक आज कोणी सांगू शकत नाही की बा आपण केलं. हा, आपण आत राहूनच प्लॅनिंग केलं असतं, ह्या पक्षालाच जेव्हा 40 आमदार फुटले तेव्हा मात्र तुम्ही सोबत होता. हो, बरोबर होतो ना मी. आणि भूमिका होती. जेव्हा त्यांच्या अडचणीच्या वेळेला तुम्ही सोबत होता आणि त्यांनी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला होता, म्हणून तर आपण साथ दिली ना. नाही, कसं आहे बघा, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आलो. मी जर आलो नसतो किंवा मी त्यांच्या भूमिका घेतली नसती, भूमिका बजावली, ती भूमिका घेतली नसती तर आदित्यजी त्या मतदारसंघात राहिले नसते, कदाचित दुसऱ्या मतदारसंघात. त्यांना निवडून येण्यासाठी काय वरळीच पाहिजे असं नाही, ते शिवळीतून पण आले असते, भायखळ्यावर पण आले असते. पण आम्ही ती भूमिका घेतली. ती घेतल्यानंतर पण मी 1-2 वर्षाच्या नंतर मला विधान परिषद दिली. मला काय लगेच विधान परिषद दिली अशातला भाग नाही. आणि त्यावेळी पण मी बोललो होतो की बाबा मला त्यांना घडवायचं आहे. 2024 साली पण लढाई एवढी मोठी होती. तुम्ही विचार करा की मिलिंद देवरासारखे व्यक्ती जे खासदार आहेत ते स्थानिक नाही आहे, पण ते नेहमी अवलंबून राहायचे, कारण राष्ट्रवादीमध्ये मी असायचो, माझ्यावरती ते वरळी सोडून द्यायचे. 8,000ची आघाडी मिळाली आम्हाला. म्हणजे दोन्ही आमदार असताना मी आणि सुनील शिंदेजी. तुम्ही विचार करा, जर माझ्या मनात असता तर आपण जर वेगळी भूमिका घेतली असती तर काय परिणाम झाले असते. तर ते घेतलं नाही ना, शेवटपर्यंत त्यांना साथ देण्याचं काम. पण ज्यावेळी एक आपण आपलं भविष्य विचार करतो आणि आपल्यावरती अवलंबून राहणारी जी लोक आहेत, आता हा आकर्षण का झालं मला, हाही तुम्ही विचारणं गरजेचं आहे. किंवा असं काय अचानक वाटलं असं नाही. लोकांना असं वाटलं होतं की सचिन नाही झालं, स्वाभाविकच आहे. मी सांगतोय दोन गोष्टी जे मला आकर्षित करण्याचं काम जे झालं की नाही, नक्कीच. म्हणजे मी तर 10 दिवस अगोदर मी आणि आदित्यजी पुण्याच्या दौऱ्यावर होतो. मी त्यांना सांगत होतो की बाबा विधान परिषदेच्या प्रत्येक ज्यांना तुम्हाला वाटते का आता पुढे त्यांना देता येणार नाही किंवा मिळणार, त्यांना विधानसभा द्या. म्हणजे मी असेल, सुनील शिंदेजी असतील, मिलिंद नार्वेकर जे असतील, अनिल परब, हे सर्वांनी विधानसभेला लढलं पाहिजे ज्या मतदारसंघ, जेणेकरून आम्ही आमची विकास निधी तिकडे देता येईल. 2 गोष्टी आकर्षित यासाठी की एक तर गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा होता आणि मुंबईत घरं मिळाली पाहिजे होती, आमची भूमिका होती. पण तिकडे कोणी आम्हाला प्रतिसाद देत नाही. 2 मोर्चे अधिवेशनात झाले. यावेळी पण आम्ही विचार करत होतो की सरकारने जरी तरी दखल द्यावी, कोणी द्यायला तयार नाही. मग मी उदय सामंतशी चर्चा केली. उदय सामंत, प्रसाद लाड, त्यांना शिष्टमंडळ घेऊन गेलो आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी मुख्यमंत्रीची वेळ घेऊन देतो. पण ते काय झालं नाही. मी त्यांना आग्रह धरला नाही, मला उपमुख्यमंत्रीची द्या, कारण गृहनिर्माण विभाग त्यांच्याकडे. मला आठवतं ते ठाण्यावरून ते फक्त आपल्या बैठकीसाठी आले 11:30-12 वाजता. एकनाथ शिंदे नंदनवनला आमच्या शिष्टमंडळाला भेटून बोलवलं. आम्हाला बोलले 1 दिवस सोडून आम्हाला मी तुम्हाला परवा वेळ देतो. परवा त्यांनी वेळ दिली आणि आमची मूळ मागणी होती मुंबईत घरं द्या, जी गेल्या 3-4 वर्ष ते होत नव्हतं. ते त्यांनी लगेच मान्य करण्याची भूमिका घेतली की नाही, गिरणी कामगारांसाठी करायचंय. तसंच बेस्टचा संप झाला 3 दिवस. त्यावेळी ते मी भारतीय कामगार सेनेचा बेस्ट सेनेचा अध्यक्ष होतो. नितीन नांदगावकर माझे सहकारी होते, गुरुनाथ खोत होते, ही सर्व मंडळी होती. आम्ही 4 दिवस संप केलं, कोणी शासन दखल द्यायला तयार नाही. मेसा लावलं आणि तिकडे सत्तेतले असलेले आमदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बेकायदेशीर आहे, मोडून काढा. 27, 28, 30 लोकांना FIR झाले. तेव्हा सर्व जबाबदारी मायावर होती. मी यशस्वी झालो तर मी जाईन, नाही झालो तर मी जाईन, अशी कृती समितीला घेऊन आम्ही केलं. तेव्हा आम्ही प्रताप सरनाईकला मध्यस्थी करायला लावली. प्रताप सरनाईकांनी लगेच आम्हाला शिष्टमंडळ बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही माझा मान ठेवून घेऊन विड्रॉ करा. आम्ही सांगितलं की मग उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक जर झाली नाही, कारण नगरविकास खाता त्यांच्याकडे होता आणि बेस्ट हा त्यांचा विषय, ती बैठक लावा. ती बैठक लावली. 2.25 तास चालली ती बैठक. त्या 2.25 तास बैठकीमध्ये आम्ही आग्रह धरत होतो की बघ काहीतरी तुम्ही आम्हाला रिलीफ द्या लोकांसमोर जायला. आता आम्ही जाणार कसं संप हे करणार. त्यावेळी ते होत नव्हतं. कॉन्ट्रॅक्टी कामगार ज्यांची संख्या 25-30 हजार आहे, त्यांना वाढच मिळत नाही, ते त्याला देता येत नव्हती. त्यांनी बैठक स्थगित केली. परत अधिकाऱ्यांना बोलवलं, सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, नियम असो नसो तरी देखील तुम्ही यांना 2,000 रुपयाची वाढ द्या, नाही तर हे पाठी जाऊ शकणार नाही. त्यांनी 2,000 रुपयाची वाढ मान्य केली. परमनंट वर्करांना 3,000ची केली आणि आमच्या ज्या काही मागणी आहे. तर मला असा अनुभव आला की एक व्यक्ती जो विरोधी पक्षातला आमदार आहे, हे न बघता लोकांसाठी काहीतरी तो करायची त्यांची जर मानसिकता असेल, अर्थात आकर्षण झाला म्हणून मी लगेच काय प्रवेश घेतला असाही भाग नाही. म्हणजे तुम्हाला मी पुढचा प्रश्न यायच्या अगोदरच बोलतो. हे ज्यावेळी संजय पाटील आणि ही सर्व जी खासदारांचं झाल्यानंतर संजय भाऊ हे म्हणजे आम्ही एकत्र काम केलेले, जवळची राहिलो, म्हणजे आम्ही भावासारखे संबंध, ते काय नकारता येणार नाही.
पत्रकारांच्या बद्दलची त्यांनी जी भूमिका झाली ती जी निषेधार्थी होती हे होती, तेव्हा झाल्यानंतर त्यावेळी त्यांनाही असं वाटलं की मला कोण सावरण्यासाठी नाही. आणि मग त्यांच्या घरच्यांनी फोन केला, भाऊ अशा वेळी जर तुम्ही ठीक आहे राजकीय काय असेल नसेल तर जरा तुम्ही याच्यात हस्तक्षेप करा. मग माझी चर्चा झाली, मग त्यांच्यावर झाल्यानंतर आणि त्या दरम्यानच्या काळात श्रीकांत शिंदे आणि माझा ज्यावेळी संवाद झाला आणि संवाद होत असताना ही जी भूमिका ज्यावेळी झाली आणि मी त्यावेळी स्पष्ट सांगितलं की 2024 साली पण मी माझी भूमिका होती, आताही होती आणि मी शेवटी एक आमदार म्हणून इकडे येण्यानंतर काय आणि इकडे आल्यानंतर मी काय करणार आहे. तर ठीक आहे, मी माझी विरोधाची भूमिका जी आहे ती आहेत लोकांसाठी आहेत. आणि ज्यावेळी असं शिंदे साहेबांनी श्रीकांतजींकडनं तो प्रस्ताव आला की तुम्हाला मी बोला बहुमानाचा काहीतरी आपण विचार करूया, तुम्ही या. आणि ज्यावेळी हा पदाचा विचार आला त्यावेळी मग मी भूमिका घेतली की एवढा मोठा बहुमान जर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ज्यांनी राजकीय याच्यामध्ये एवढे खडतर पाहिलेले आहेत, तुम्ही तर पाहिलेले आहेत, मला वयाच्या 20व्या वर्षीपासून मी तो संघर्ष केलेला आहे राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये, RMS मध्ये, युनियनमध्ये, जे काय आता लोक सांगतात ईडीचा दबाव ते सर्व दबाव त्यावेळी काँग्रेस आणि याचं सरकार असताना मी अंगावर ओढून घेतलेले आहेत. म्हणजे त्यावेळी आम्हाला तर अटक झाली होती, काय झाली आणि मग नंतर कोर्टातून निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे तो इतिहास मी त्याची कधी चर्चा केली नाही, कधीतरी एका वेगळ्या व्यासपीठावर तुमच्याशी संवाद साधून बोलेल. पण सांगण्याचा हेतू असा आहे की एवढं संघर्ष केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की जर सर्वोच्च असलेला पहिली केस आहे की ईडी CBI असं काही दबाव नाही तुमच्यावर. मला काय आणणार म्हणजे आणि काय देवाच्या कृपेने परमेश्वराच्या आशीर्वादाने मी अशी काही कुठची चुकीची कामं केली नाही किंवा नाही. आणि मी तुम्हाला म्हणतोय ना की तसं असतं तर 2024 साली त्यांनी प्रयत्न केला असता, महानगरपालिकेला केला असता, पण मी ती भूमिका घेतली नाही. आणि एवढंच नाही की जोपर्यंत निर्णय होत नव्हता तोपर्यंत मी शेवटपर्यंत वाढवतो. मला आठवतं की शिंदे साहेबांचा फोन आला की सचिनजी आपल्याला 11 वाजता भेटायचं आहे, तुम्ही कुठे आहात? मला साहेब सभागृहात. म्हणजे तुम्ही सभागृहात पण पोचलात, आपल्याला खाली यायचं? मला नाही. काय करताय? मला नाही, सरकारच्या विरुद्ध आपली भूमिका मांडतोय, शेवटपर्यंत मला दिलेला रोल आहे मी पाडेल. तर ते बोले हा मांडा जे काय असेल ते उदाहरण सांगण्यात येतो असं की दिलेली जबाबदारी मी पार पाडली. अनेक वेळा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे 11 वाजता सांगितलं दुपारी. नाही 11 नाही, एक दिवस अगोदर चर्चा झाली होती. असं नाही का नाही कशाला हे करायचं, पण त्यांचा फिक्स होत नव्हता ना, कारण शेवटी त्यांना त्यांच्या आमदारांशी पण बोलायचं आहे, त्यांनाही संघटनात्मक बोलायचं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करायची आहे, कारण सर्वांचा शेवटी मी महायुतीचाच कॅन्डिडेट म्हणून गेलो ना इनडायरेक्टली. अर्थात घटनेनुसार कोणी सदस्य भरू शकतो आणि कोणी अनुमोदन देऊ शकतो त्याच्यामध्ये, पण शेवटी त्यावेळी उद्धव ठाकरे नाराज झाले, आदित्य ठाकरे नाराज झाले नाही. नाराज नाही, त्यांनाही दुःख झालं असेल असं नाही का नाही. तुम्हाला दुःख? मलाही दुःख झालं ना, मी 3 दिवस झोपलो नाही ना, मलाही वेदना झाल्या. असं नाही का नाही, हे काय आम्ही काय म्हणजे दगडाचे आमचे हृदय नाही आहेत, आम्हालाही झालं ना. पण मी नंतर असा विचार केला की हा व्यक्तिस्व माझा हा बहुमान नाही, पण माझ्यावरती अवलंबून राहणाऱ्या राज्यभरामध्ये जे उपेक्षित समाज आहे, जे जपून ठेवली लोक आहेत, ती हळूहळू ती लांब होत चालली होती, कारण त्यांना मी न्याय देऊ शकत नव्हतो. आणि राजकारणात जसं मी म्हटलं काही ओले नसताना आपण इथपर्यंत आल्यानंतर मी इतिहास जमा होण्यासाठी तर नाही आलो राजकारणामध्ये. आणि मी नेहमीच सांगतो जसं की राजकारणामध्ये सामाजिक काम आणि आहे पण सर्वायवल पण आहे ना. आणि मी एकमेव माणूस असं की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा मी लपवलेलं नाही, मला वेळ देत नव्हते, साहेब उतरत नाही किंवा साहेबांनी असं केलं नाही, हे काय नाही, हे माझा कधी. हा माझा सल्ला नेहमी एक राहायचा आदित्यजींशी किंवा काय की बा तुम्ही भविष्यात या पक्षाचे तुम्ही उतरलं पाहिजे, कारण तुमच्या वयामध्ये आम्ही लाट्या काड्या खालून घेऊन आम्ही संघर्ष केलं. तुम्ही उद्या 20-30 वर्ष जर तुम्हाला नेतृत्व करायचं या पक्षाचा तर तुम्ही प्रत्येकांशी भेटलं पाहिजे. कोणाच्या एका व्यक्तीवर अवलंबून राहता जिल्ह्याचा प्रमुख असेल किंवा शहरचा प्रमुख हा डायरेक्ट तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे. म्हणजे ती लेगेसी तुम्ही जी आता पहिल्यापासून होती की बाबा आम्ही आदेश दिला तर तो आदेश जाईल, तसं नाही. आता तुमचा डायरेक्ट इंटरॅक्शन येईल. कारण कसं आहे तुटलाय शिवसेनेचा. तुम्ही आता एवढी वर्ष तुम्ही राजकारणात आहात, बाळासाहेब ठाकरेंची शैली, उद्धव ठाकरेंची शैली आणि आदित्य ठाकरे यांची शैली. मी तुटले म्हणण्यापेक्षा ना तो डिस्कनेक्ट आहे, म्हणजे मी असं म्हणणार नाही. त्याला कारण असं आहे बघा, काळ बदलत चाललेला आहे. एक काळ होता त्यावेळी होता, अर्थात त्यांनी सुरुवात पण केली होती, बैठका पण करून घ्यायला लावलेले, पण डायरेक्ट इंटरॅक्शन जो व्हायला पाहिजे होता तो अजूनही मला नाही वाटत की एक जिल्हा प्रमुख डायरेक्ट सांगू शकतो का 1 मिनिट थांबा मी आता उद्धवजींना लावू शकतो, मी आदित्यजींना लावू शकतो. तो आहे. माझा हे सांगण्याचा हेतू होता की आपण कोणाच्या तुलनेमध्ये आपण सामोरे जातोय. एक व्यक्ती जो व्हिडिओ कॉलवर बोलायला तयार आहे, एकनाथ शिंदेजी तुम्हाला रात्री अपरात्री व्हिडिओ कॉलवरती पण कोणाबरोबर बोलायला तयार आहेत किंवा फोन कॉलवर पण बोलायला तयार आहेत आणि निर्णय द्यायला तयार आहेत. आणि आपण त्याला कम्पेअर आपण करण्याचा कारण म्हणजे अशी जर असेल तर म्हणजे संघटनात्मक बोलतोय.
श्रीकांत शिंदे हा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तिकडे बसून तुमचं काय झालेलं आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, जिल्हा स्तरावरती करायला तयार आहेत. तुम्ही फक्त जाऊन भाषण करून घेऊन आलात तर ती संघटना तयार होऊ शकत नाही ना. हे माझं नेहमी म्हणणं असायचं. म्हणजे मी असं म्हणेन तुम्ही एक असं वारंवार मित्रत्व, सांगायचे. हो, म्हणजे मित्रत्व या नात्याने माझा सल्ला त्यांचं reaction- आदित्यजींची नाही, ते ऍक्सेप्ट पण करायचे. असं नाही की जसं पुण्याचा दौरा झाला, त्याची अंमलबजावणी का होत पुण्याचा दौरा झाला, ही त्यांनी BLAचे प्रत्येक विधानसभा वाईज पण घेतले. पण अजून जो एफर्ट्स पाहिजे तो कुठेतरी कमी काय एफर्ट्स केले पाहिजे? एक तुम्ही माझी सहकारी. बघा, आज मी काय बोलणं उचित नाही, पण मी त्यावेळी असताना पण मी त्यांना नेहमी सांगायचो की तुम्हाला 40 लोक अशी पाहिजे की जे तन मन धनाने देऊन देखील काम करू शकतात. प्लस त्यांचं इंटरॅक्शन तुमच्यावर असलं पाहिजे. जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांचं इंटरॅक्शन तुमच्यावर राहिलं पाहिजे. आणि तुम्ही त्या भागामध्ये एक दीड दिवस जाऊन बसलं पाहिजे. त्यांच्या काही प्रॉब्लेम्स आहेत, काय ग्रीव्हन्सेस आहेत, अजून संघटनात्मक करण्यासाठी काय केलं पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. निवळ आता आपल्या नावावरती किंवा स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने ती लेगेसी करून मतं मिळणं, ती मिळणार, ती काय जाणार नाही. पण ती मतं तुम्हाला सत्तेमध्ये आणण्यासाठी किंवा रिवायवल करण्यासाठी ही फार कमी पडतील. आणि तुम्ही बघा ना, आता म्हणजे एक तर नक्कीच आपल्याला बघावं लागेल की मतदार शिफ्ट होताना तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे मी लांबचं कशाला, वरळीचं तुम्हाला उदाहरण द्यायला काही हरकत नाही की 80,000ची आघाडी असताना ज्यावेळी एक संघ होतो, त्यानंतर म्हणजे BJP त्यावेळी बरोबर होती. समजा आज BJP आपल्याबरोबर नाही आहे, 20-30,000 मतं समजा त्यांची पकडून चला, तुम्ही 8,000 मतांनीच आम्ही म्हणजे निवडून येऊ शकलो आपल्या नेत्यांना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचे बाले किल्ल्यामधले पण देखील मतं ही मिलिंद देवरांना पडताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजे मतदार कुठेतरी शिफ्ट झाले ना. आपण म्हणत होतो 40 लोक गद्दार आहेत, हे 40 लोक निवडून येऊ शकणार नाही, काय नाही. 40 सोडा, त्याच्यापेक्षा जास्त 60 निवडून आलेत. म्हणजे तो जो आमच्याकडनं गेलेला उमेदवार किंवा होता, व्यक्ती होता, त्याला मतदार निवडून देत आहेत ना ते शिवसेनेचे मतदान. तर हे आपण कसं नकारू शकणार नाही. तर शिफ्ट ऑफ वोटिंग हे मोठ्या प्रमाणात झाले. परत शिवसेनेकडे येईल म्हणजे उद्धव ठाकरे. ते वेळ लागेल, त्यांना मेहनत करावं लागेल, त्यांना रिवाईव्ह करावं लागेल. आता तुम्ही आलात, नंतर आणखी 14 आमदार येणार आहेत, मग शिवसेना संपली. बाकी 14 आमदार नाही. बघा, पक्ष कुठचाही संपत नाही, शेवटी आहेत. पण त्या पक्षामध्ये तो जिवंतपणा आणून तो तुम्हाला आधार आणि समोरच्या असलेल्या व्यक्तीला हा कॉन्फिडन्स तुम्हाला द्यावा लागेल की बाबा काही जरी झालं तरी देखील तुम्ही आमच्याकडे लढलं तर तुम्ही निवडून येऊ शकता. आता द्यावंच लागेल ना. आज ज्या अर्थी हे लोक जे आमच्यातले काही सहकारी सांगतायत टायगर ऑपरेशन टायगर ऑपरेशन, हे का होतो? कारण लोक संपर्क करायला लागलेत ना. महानगरपालिकेची लोक, त्यांना विकास निधी मिळत नसेल, स्वाभाविक आहे. ते असं म्हणतात की ही फोडाफोडी आहे. नाही, तेच म्हणतो. दबाव तंत्र. ठीक आहे, तुमचं उदाहरण मी नाही, ते नाही झालं ते बरं. नाही, त्यात मी असं स्पष्ट बोलतो ना की राजकारणामध्ये हे योग्य अयोग्य आहे, चुकीचं आहे, हे मी मान्य करायला तयार आहे. पण ही वस्तुस्थिती न करता येणार नाही ना. का? कारण ते पायंडा कोणी पाडून दिलेले आहेत. म्हणजे निकाल महत्वाचा आहे. नाही, मनसे ते 7 लोक कोणी घेतले? पूर्ण पक्षच तुम्ही घेतलं ना त्यावेळी पण तुम्ही सत्तेमध्ये होता दोन्ही बाजूला. ओव्हरऑल जर तुम्ही, एक शेवटचा प्रश्न त्या मुद्द्यावर, मला आणखी 2-3 मुद्द्यावर प्रश्न विचारायचे. बाळासाहेबांच्या नावावर जी मराठी आवाज होता तो कमी झालाय? कारण आता परप्रांतीय येत आहेत, गुजरातींची सोसायटीमधली जी मुजुरी वाढली, अशा मराठीचा मुद्दा घेऊन 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. तर मुंबईमध्ये मराठी शिल्लक राहील? नाही, ते बघा, एक तर चिंता तर आहेत, ही झालेले आहेत. त्यासाठी उद्धवजी असतील, राज ठाकरेजी असतील, ते त्यांच्या परीने करतायत. पण सरकार म्हणून आमची पण जबाबदारी आहे ना. म्हणजे आम्ही पण वेळ आल्यावरती जर 2 हात जर कोणाबरोबर करायचं असेल तर संघटना म्हणून घेऊन आमची लोक पण ते करणारच ना. म्हणजे उलटा माझं असं म्हणणं आहे की मराठीचा हिताचं रक्षण करणारे अजून लोक वाढलेले आहेत असं म्हटलं तर अयोग्य नाही. काही सत्तेत असतील, काही विरोधात असतील. तर ज्यावेळी असा मुद्दा आला तर त्यावेळी पण देखील शिंदे साहेबांनी काही वेगळी भूमिका घेतली नाही, मराठी हिताचीच घेतलेली आहे. आणि आमचे कार्यकर्ते पण ते घेणारच. आणि पुढच्या काळामध्ये असं कुठेतरी संघर्ष जर महायुतीमध्ये जर आला आणि मराठीच्या मुद्द्याबद्दल आला तर सामंजस्यपणाने चर्चा करून मार्ग काढणं हा आमची जबाबदारी आहे. तुम्ही आल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष जे आहे ते वरळी विधानसभेवर आहे. नाही, बघा, आदित्य ठाकरे तिथे आमदार आहेत आणि श्रीकांत ठाकरे 2 दिवसात वरळीमध्ये पोहोचतात. ते आजच येणार होते, पण दिल्लीला आता सर्व खासदारांची बैठक लावल्यामुळे कदाचित ते आज येऊ शकणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ते वारंवार येतील. पण मी विलास पहिलाच स्पष्ट केलं लोकांमध्ये की मी आता म्हणजे लोकल लेवलचे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही आहे. मी राज्याचं संधी जी मिळालेली आहे, ज्यात उपेक्षित असेल, जे वंचित असतील,
कामगार असतील, शेतकरी असतील, या घटकाला मला या पदावरून न्याय कसं देता येईल म्हणून हां नक्कीच ते करत असताना म्हणून मी राज्याचा विचार करून आता राज्याचा विचार केला तर आदित्य ठाकरे तिथे आमदार आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं म्हणजे शिवसेनेचं टार्गेट वरळी विधानसभा आहे आणि ती सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर असेल. नाही बघा, एक तर जबाबदारी माझीच आहे, मी नकारता येणार नाही, कारण राज्याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी वरळी काय राज्यातून बाहेर नाही आहे, माझं घर तिकडे आहेत, माझं राजकारण तिकडे तर तो ऑब्व्हियसली राहणार आहेत. उद्या पक्षाने जो कोण उमेदवार दिला त्याला निवडून आणण्याची जबाबदारी पण माझीच राहणार ना. त्यावेळी मी थोडी ना सांगू शकतो की बाबा माझं काय नाही, पण मी म्हणजे आदित्य ठाकरेच्या विरोधात मी प्रचार सभा होणार. का नाही होणार, का नाही होणार ते मला तिकडे सगळी गल्ली गल्ली माहिती, एक एक मतदार माहिती, गल्लीत मग अवघड आहे. माहिती आहे, आदित्य ठाकरेला अवघड आहे येणारी निवडणूक. शेवटी एक लक्षात घ्यायला पाहिजे, काही लोक काय सांगतात हा आमचा बाले किल्ला आहे. मी पण वरळीतूनच निवडून आलो ना, मी काय बाहेरच्या राज्यातून आलो का बाहेरच्या तालुक्यातून आलो, मी पण आलो ना. म्हणजे मला त्यावेळी मतदारांनी निवडून देण्याचं काम केलं ना. वरळीतला मतदार आहे ना हा फार बारकाईने विचारपूर्वक काम करणारा मतदार आहे. तो जर लाटेमध्ये गेल्यावेळी लोकसभेची लाट झाली, मोदींची लाट होती, त्यावेळी तो एकत्रित राहिला मतदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, त्यांनी माझ्यासारखं काम करणाऱ्या व्यक्तीला पण देखील नारळ दिला ना. तर उद्या भविष्यकाळात काय होईल हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की मूळ असलेला जो शिवसेनेचा मतदार जो आहे तो आमच्याकडे वळलेला आहे, हे या गेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आज मग माझ्यासारखी लोक आलेली आहेत, माझ्याबरोबर इतर जी काही लोक छोटी छोटी समाजाची जी घटक आहेत ते आल्यानंतर पण देखील स्वाभाविक आहे, चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुमच्याच पक्षात पूर्व पक्षातले जे राणे हे आहेत विधान परिषद राहतात हे सुनील राणे, ते असं म्हणतात की तुम्ही कधीच मनाने काम केलं नाही. ते मला वाटत नाही. मला तर त्यांनी फोन करून शुभेच्छा दिले, धन्यवाद तुम्ही आमच्यावर आले. ते भारतीय जनता पार्टीचे माझ्याविरुद्ध उमेदवार राहिलेले आहेत आणि 2 वेळा मी त्यांचा पराभव केलेला आहे, असंही नाही की नाही आहे. पण असं कधी काही संकुचित पाहिजे, कारण त्यांचे वडील पण दत्ता राणे जे म्हणजे तुम्ही त्यांचाच उल्लेख करताय ना. नाही, युगटीचे आता जे विधान परिषदेवर गेले ते अच्छा, सुनील शिंदे, हां माफ करा, सुनील राणेजी तेही ते माझ्यावर सुनील शिंदेजी ते काय बोलले मला माहित नाही आणि मला असं वाटतं मी त्यांचं असं म्हणणं आहे की मनाने कधीच नव्हते सचिन. हां नाही ते ठीक आहे, आता ते म्हणत काही बोलतील नाही बोलतील तो त्यांचा विषय. पण कसं आहे बघा, एक लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे की जर मी प्रामाणिकपणे काम केलं नसतं तर हे दोन्ही वेळा विधानसभा आणि महानगरपालिका हे येऊ शकले असते का, म्हणजे हेही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि मला वाटतं त्यांनी मला विचारण्यापेक्षा मतदारच तिकडे ठरवतील ना काय की नाही, किंवा आता जे त्यांचे असलेले नगरसेवक त्यांना खाजगीत विचारा किंवा त्यांच्या प्रचारासाठी ऑपरेशन सुरू आहे नगरसेवक. नाही ऑपरेशन, मी कुठच्याही ऑपरेशन मध्ये नाही आहे. मी आता घटनात्मक पदावरती आहे, उपसभापती आहे नात्याने, आमदार फुटत होते तेव्हा तुम्हाला कुणकुण होती, माहिती होती, उपसभापती आहे नात्याने जे सामाजिक काम आहे, सर्वांना न्याय देण्याच्या बाबतीतलं असेल, इतर जे विषय माझ्याकडे येत असतील, जे आमदार घेऊन येतील किंवा ते मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. पण मी जसं म्हटल्याप्रमाणे ही अस्थिरता केव्हा होते, ही अस्थिरता तेव्हा होते जेव्हा तुम्हाला आपल्याला वाटते की बरं निवडणुका जवळ येत राहतील आणि आपण निवडून येऊ की नाही येऊ ही शंका ज्यावेळी मनात येईल तर या सर्व गोष्टी लोकांमध्ये चलबिचल होणारच ना. ती काय लगेच आज आली वेळ असतलं नाही. पण एक तर आहे लोकप्रतिनिधी आमदारांमध्ये पण तर अस्थिरची भावना आहेतच ना. माझे सहकारी राहिलेले आहेत, मी कोणाच्या बद्दल नावाने उच्चार करणं योग्य नाही, पण त्यांनाही असं वाटते ना की हे कुठेतरी जुळलं पाहिजे होतं, नाही जुळलं तर पुढे आमचं भवितव्य. आता तुम्ही उपसभापती झालात, मोठं पद आहे म्हणजे या पदासाठी विधान, आणि हे वरचं सभागृह वरिष्ठ सभागृह आहे, या पदाचा कसा वापर करणार आहे तुम्ही? ते मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे की याच्यामध्ये मी ज्या चष्म्यामध्ये आहेत मी सर्वांना समान बघण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि तुम्ही बघा, योगायोगाने उपसभापतीची खुर्ची पण आहे ती विरोधी पक्ष नेत्याच्या बाजूला असते. तर विरोधी पक्ष छोटा होत चाललाय म्हणून त्याला बोलू दिलायचं नाही अशी भूमिका नाही. दुसरी गोष्ट, आपल्या या सभागृहाची गरिमा वाढली पाहिजे, चांगली चर्चा व्हायला पाहिजे, चांगल्या वेळ त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यातून सरकारची बाजू पण योग्य रीतीने यायला पाहिजे. हा समतोलन ठेवण्याचं काम निश्चितपणे मी करेन. म्हणून सभापती राम शिंदेजी असतील, आम्ही दोघं असू, एक चांगलं टीमवर्क म्हणून घेऊन, तुम्ही या अधिवेशनामध्ये पण बघितलं असेल, अनेक चर्चेला वाव दिली, जे खालच्या सभागृहामध्ये चर्चा होऊ शकली नाही त्यांना वरती न्याय देण्याचं काम केलं. अनेक कायदे जे आहेत ते कायद्याची चर्चा खाली कमी झाली असेल पण वरती जास्त चर्चा करण्यात देण्याचं काम. अर्थात खालचा दर्जा पण तेवढाच महत्त्वाचा आहे, वरचा दर्जा पण तेवढाच महत्त्वाचा आहे. पण आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असं राहील की सरकारची भूमिका आणि विरोधी पक्षाची भूमिका आणि लोकप्रतिनिधी जे सत्तेतले असू दे कुठचेही असू दे, त्या सर्वांना समान न्याय कसं त्या त्या प्रश्नावरती देता येईल ही बघण्याची भूमिका आमची राहील. सचिन, थोडा वेगळा प्रश्न आहे. मला हे सांगा की शरद पवार यांच्याबरोबर तुम्ही काम केलंय
आणि पवारांचा तुम्हाला फोन आला, अपेक्षित होता फोन? नाही, मला नव्हतं अपेक्षित, पण मला एक सांगायला हरकत नाही. माझी म्हणजे त्यांच्या मनामध्ये मायाबद्दल किंवा काय असेल, मी कटुता हा शब्द वापरणार नाही, पण जसं आज आदित्यजी उद्धवजींच्या बद्दल तुम्ही बोलू शकता, त्यांच्या मनामध्ये तसं असावा. एक गोष्ट नक्की आहे की त्यांच्या लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बरोबर मी खांद्याला खांदा लावून प्रामाणिक काम करण्याचं काम केलं. आणि आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण मी सांगू इच्छितो की जी महाविकास आघाडी जी घडली त्यामध्ये थोडाफार खारीचा वाटा माझाही होता. त्या आमदारांना मायाकडे ठेवण्यापासून किंवा ह्याच्यापासून, तर ती तशी राहिलेली नाही आहे. आणि मग आमचं संवाद तर असायचं, म्हणजे मी बाबाजी काळे जे विधानसभेचे सहकारी, ज्यांना मी 52,000 मतांनी ते निवडून आलेत, मी त्यांना साथ दिली. दादांची एवढं दुर्दैवाने निधन झाल्यानंतर एवढा प्रभाव असताना पण मी तिकडचं संपर्क प्रमुख या नात्याने 11 जिल्हा परिषद, 6 जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समिती आणून सभापती आणला. तर मी साहेबांबरोबर सहवास पण केला आहे, तिकडे मी प्रवास पण केलं होतं. अनेक गोष्टी जे राजकारणातले किंवा तिकडच्या भागातले पण देखील सांगण्याचं काम केलं होतं. पण मी त्या माणसाचा मोठेपणा बघा, म्हणजे मी फारच छोटा त्यांच्यासाठी आहे, पण असं असताना पण देखील त्यांच्यासारखे निघाले. आणि मला वाटतं ही तर परिपक्वता, मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो, ही त्यांच्यामध्ये दिसायला मिळते, जी फार इतर नेत्यांमध्ये कमी आहे. आता आणखी एक महत्वाचं, घरच्यांना तुम्ही सांगितलं? नाही, ऑब्व्हियसली, म्हणजे घरच्यांना पण एवढ्या लवकर नाही, एक दिवस अगोदरच. म्हणजे कारण काय, म्हणजे फॉर्म भरायच्या एक दिवस आधी? विलासजी कसं होतं की हे प्लॅन नव्हतं. या निर्णयामध्ये पारिवारिक निर्णय होता की नाही? पारिवारिक निर्णय ह्या अगोदर पण मी घेत होतो, आताही आपण घेत होतो. पण एक गोष्ट नक्की होतं, कारण जसं मी म्हटल्याप्रमाणे की हे होईल की नाही होईल हेच शंका होती ना, म्हणून मी कोणावर डिस्कस करण्याचा विषय शेवटपर्यंत नव्हताच ना, डिस्कस करण्याचा विषय नव्हता ना. आणि कसं आहे बघा, उद्या समजा ऐनवेळी भूमिका अशी झाली असती की आपल्याला नाही करता येईल, तर मी काय भूमिका घ्यायची, असाही विषय होता ना. आता श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीत काय फरक आहे? मी आता श्रीकांतला जे मी फॉलो पण करतो सोशल मीडियावरती, म्हणजे फक्त भेटलो आता म्हणून असं नाही, मी एक बघतो की त्याचा डायलॉग करायची तयारी आहे, तो इंटरॅक्शनला तयार आहे, तो वेळ द्यायला तयार आहेत किंवा काय, ते आदित्यजींनी अजून लोकांबरोबर करणं गरजेचं आहे. म्हणजे निवळ फक्त आपण आलो आणि दौरा केला आणि भाषण झाले असं होत नाहीये. म्हणजे मी कम्पॅरेटिव्हली म्हणतोय. अर्थात आदित्यची स्वतः एक वेगळी क्वालिटी आहे, एक प्रशासकीय त्याचा एक अनुभव आहे, पण श्रीकांतची पण तशी एक चांगली क्वालिटी दिसते. आणि ज्या पद्धतीने संघटनात्मक आणि या सर्व खासदारांना एकत्रित ठेवण्याची भूमिका जसं त्यांनी घेतली, तर पॉलिटिकल सेन्स ज्याला आपण म्हणतो, आणि ती क्षमता आणि ती कन्व्हिन्सिंग करून घेऊन, आणि ती उणीव जी एक लिडरच्या नंतर एक जी आपल्याला जाणीव होते, ती फार चांगल्या रीतीने चोख रीतीने भरून काढण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही विचार करा, आज 6 खासदारांना सांभाळणं आणि या अगोदरच्या खासदारांना सांभाळणं, आणि दिल्लीमध्ये एवढं तुम्ही नेटवर्किंग करून घेऊन, तुम्ही एक पक्षाचे प्रतिनिधी म्हणून घेऊन, तुम्ही जे मागच्या वेळी जे एकंदरीत जो युद्ध झाला किंवा जो परदेशाची भूमिका मांडण्यासाठी तुम्ही एका पक्षाच्या वतीने जाऊन प्रतिनिधित्व करणं, पूर्ण एवढ्या मोठ्या लोकांना डेलिगेशन, तर हे खूपच कौतुकास्पद आहे. आता येणाऱ्या 2029च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदेकडे आमदार वाढत आहेत, कार्यकर्ते वाढत आहेत, सत्तेमध्ये आहेत, उद्धव ठाकरे यांचे आमदार जात आहेत, कार्यकर्ते जात आहेत, म्हणजे काय चित्र दिसेल? उद्धव ठाकरे यांची शिवसेना मागे जात राहील की त्यांना काही वाव आहे? एक गोष्ट बघा काय होतं माहिती, कारण भाजपच्या सोबत आहे एकनाथ शिंदे. एक गोष्ट तुम्हाला लक्षात यासाठी घ्यावं लागेल की तुमचा बेस मतदारांचा जो बेस आहे, जो हल्ला, तर मग लोकप्रतिनिधी पहिलं कसं व्हायचं की तसं नेहमी सांगायचं की शिवसेनेच्या इकडे व्यक्तीला महत्त्व नाही, संघटनेला महत्त्व आहे. म्हणजे कोणी आला तरी देखील ते आमदार होऊ शकले असे. आज तशी परिस्थिती होत चालली नाही ना. म्हणजे आज ती संख्या 20वर आमची जी आलेली आहे. मुंबई सोडल्यानंतर ग्रामीण भागामध्ये तुम्ही मला सांगा ना किती मोठा एक्सपोजर आहे. आणि तिकडे जर समजा 40 लोक जे आमच्याकडनं गेलेले निवडून येत आहेत, त्यांची संख्या जर 57 होत असेल, मुंबईत समजा 2-3च आमदार इकडे आमचे जरी आले असेल देखील, पण एक तर चिंतेचा बाब आहे ना काय, तुमचा जो मूळ वोट बँक जो आहे तो शिफ्ट होताना आमच्याकडे पाहायला मिळतोय, तर ते झालं तर ती चिंतेचा बाब आहे. पण शेवटी बघा, पॉलिटिक्स आता काही जर असं राहिलं नाही आहे, म्हणजे तुम्ही आता काही 2029 चर्चा करेल, मी तर म्हणेन 1-6 महिन्याने काय होईल हे आम्हालाही माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही, तो वी कांट प्रेडिक्ट. आता पॉलिटिक्स इज बिकम, हे वाईट आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रात. नाही बघा काय झालेलं आहे विलासजी, एक लक्षात तुम्ही हे घ्यायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळी अशी एक चर्चा करता, शेवटी आपण ह्याचा पॅरामीटर काय समजतो,
पॅरामीटर आपण इलेक्शन हाच समजतो. म्हणजे आकडा पॅरामीटर नाही, आकड्यापेक्षा देखील वोटरच हा पॅटर्न पकडतो. तर वोटर कोण आहे? समाज आहे. तर समाजच जर ह्याच्यामधला जो असलेला वोटर ह्या भूमिकेला जर मान्य देत असेल किंवा करत असेल, तर तुम्ही एक व्यक्तीला किंवा एका पक्षाला हे दोष देणं हे कितपर्यंत योग्य? तुमची भूमिका नेहमी सेक्युलर राहिलेली आहे, म्हणजे आजही काँग्रेसपासून secular. राष्ट्रवादी. मी आजही- आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना बीजेपी बरोबर आहे, बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आहे. सॉरी प्लीज, नाही, तुमचा प्रश्न जे रास्त आहे. मी नेहमी सेक्युलर विचाराचा राहिलोय. मी कट्टर हिंदुत्ववादी ही जी भूमिका ही कधीच माझी व्यक्तिशा तरी नव्हती, आणि तशी भूमिका कधी शिवसेनेची पण नाही आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पण एक लक्षात घेण्यासारखी आहे. आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी शिवसेनेतून तुम्ही जर आलात, तुम्ही बघितला, मी बघितल्यानंतर आदित्यजींचा ज्यावेळी कॅम्पेनिंग झाला, केम छो वरली कैसा आहे वरली म्हणून घेऊन, ती कॅम्पेन पण ती आम्ही रन केली का? कारण तुमची एक व्यक्ती म्हणून घेऊन इमेज असली पाहिजे. मी जसं बाकीचे सांगतात का हिंदुत्व, त्या हिंदुत्वाचा अर्थ स्वर्गीय बाळासाहेबांनी, प्रबोधन खरे ठाकरेंनी कधी सांगितलं नाही. आणि म्हणून आताही ज्यावेळी आला तर जो उपेक्षित समाज असेल, मग मागासवर्गीय समाज असेल, अल्पसंख्याकिक समाज असेल, त्यालाही न्याय देण्याचं काम नक्कीच करू. आणि मला वाटत नाही शिंदे साहेबांच्या मनामध्ये काय तशीतली वेगळी भूमिका आहे. भाजप सोबत सत्तेमध्ये आहात आणि तुमची सेक्युलर भूमिका, कुठे ना कुठे मतदारांमध्ये संभ्रम आहे नाही, की secular- सत्तेसाठी गेलेत, कार्यकर्त्यांचं काम व्हावं नाही, एक यासाठी गेलेत. सेक्युलर आपले व्यक्ती विचारधारा म्हणून घेऊन माझ्या मनामध्ये जो विचार आहे, पण मेहनतीनं नसताना पण आज पण मी टिळा लावून जो मी म्हणजे मी हिंदू आहे हे काय मला सांगण्याकडे भीती वाटत नाही ना, आणि याच्या अगोदर पण कधी वाटत नव्हती. सांगण्याचा हेतू असा आहे की या माध्यमातून ज्यावेळी जसं शिंदेसाहेब जे नेहमी सांगतात, ती भूमिका जी त्यांची जी असेल ती स्वर्गीय बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांची भूमिकेला आम्ही पहिले पण देखील होतो, 7 वर्ष आम्ही शिवसेनेत राहिलो. आता भूमिकेत काहीच बदल नाही ना. तो बाळासाहेबांचा जो विचार घेऊन या अगोदर पण होतो, आता पण होतो. तर सत्ता असो नसो तरी देखील तो विचार तर राहणारच आहे, त्याच्यात काही प्रश्न येणार नाही. अरुण गवळीची जे तुमचं नातं आहे ते कधी तुम्हाला राजकारणात त्रासदायक नाही ठरलं? आणि ती इमेज कशी बिल्डअप नाही, केली? कसं आहे बघा. कारण एखाद्या गुंडासोबत फोटो असेल तर तो एवढा व्हायरल होतो आणि त्यामध्ये राजकीय पक्षाचं कोणी नाही, मला आमदार असं वाटतं पदाधिकारी बघा, असेल. नाता तर तुम्ही काय लपवू शकत नाही. तो रक्ताचा नाता तो आहे त्याच्यात मी कधी याच्या अगोदर पण डिनाय केलं नाही किंवा कधी केलं नाही, पण त्यांची कधी शॅडो मी माझ्यावर येऊ दिलं नाही. आणि म्हणून मला आजही आठवते विलास की गोपीनाथ मुंडे जी विरोधी पक्ष नेते होते, आणि मी पहिली निवडणूक ज्यावेळी लढलो त्यांनी माझ्याकडे 2 सभा केल्या. आणि मी म्हणजे थोडा जरा स्ट्रेस होतो की 2 सभा राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी, वलय तुम्हाला माहिती आहे मुंडे साहेबांचा काय होतं, सभा केली. पण एकदाही त्यांनी टीका केली नाही की सचिन अय्यरने कुठेतरी असं दडपशाही केली किंवा काय केली, कारण तसं नव्हताच. आणि केली असती तर का त्यांनी सोडलं असतं का? त्यांच्याकडे पण सर्व यंत्रण होते. पण त्यावेळी मी एवढा पॉप्युलर होतो कामगार क्षेत्रामध्ये किंवा ह्याच्यामध्ये, अनेक तरुण होतो, मला एक्सेप्टेबिलिटी होती, लोकांनी मला निवडून देण्याचं काम केलं. ज्यावेळी मला ते लॉबीमध्ये भेटले, बोला साहेब तुम्ही 2 सभा माझ्याकडे गेले मी निवडून आल्यानंतर, तुला सचिन मला माहीत होतं कारण पोलीस रिपोर्ट होता की आमची सीट येणार नाही इकडे, म्हणून मी 2 सभा लावले शेवटचे. सांगण्यात येतो असं आहे की कोणीही तसं आरोप का केले नाही, कारण त्याच्यात कशी ती वस्तुस्थिती मी पकडली नाही. आणि एक गोष्ट नक्की आहे की मामानी पण आम्हाला कधी सांगितलं नाही की बा तुम्ही या क्षेत्रात जा. आमच्या आई वडिलांनी पण जे शिकवून दिली आम्हाला केव्हाच तशी दिली नाही आहे. आणि चांगले संस्कार मिळाले म्हणून आम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकलो. मी MM केलं होतो, मितीबाईज कॉलेजला होतो, ग्रॅज्युएशन मी सिद्धार्थला केलं, परदेशामध्ये मी इंजिनिअरिंग करायला गेलो, तिकडे यशस्वी झालो नाही. एका खटाव मिलमध्ये मी इंजिनिअरिंग म्हणून घेऊन हेल्पर म्हणून लागलो आणि त्यानंतर कामगार क्षेत्रात गेलो आणि गेलो. हा काय क्षेत्र मी स्वतःहून घेऊन त्याच्यावरती ताबा घेतला अशातलं नाही. परिस्थिती येत गेली त्यात मी मोडत घेऊन. पण आता तुम्ही इकडे आलात, तुम्ही तुमच्या म्हणजे विचार घेऊन पुढे जातात, पण तुमच्यावर आता आरोपही होती, तुम्ही सोडलं, तुम्ही गद्दार आहात, निष्ठावान राहिले नाहीत, त्याला उत्तर कसं देणार तुम्ही? नाही बघा, मी प्रचार होणारच आहे, निवडणुका होणारच आहेत. नाही होऊ दे ना, काही होऊ दे रे. त्याला माझी जी काही लोक किंवा माझं कामच त्याला मला असं वाटते उत्तर देईल. आणि ह्या अगोदर पण देखील मी माझ्या कामाने ते यशस्वीरित्याने दाखवून दिलेलं आहे. पण परत एकदा मी असं म्हणतो की ही जी काही खूप प्रकारे टीका केली तर काय म्हणजे प्रखर टीका केली तर त्या टीकाला उत्तर देण्याचं मी माझ्या कामातूनच दाखवेन. आणि वेळ आली तर त्या टीका द्यायची गरज नाही, अनेक माझे कार्यकर्ते. पण मी जसं परत तुम्हाला एक सांगतो की मी ज्यावेळी एका पक्षातून आलो तेव्हा मी चांगला होतो आणि आता मी गेलो तर नालायक, हे तुम्ही लोकांमध्ये सांगाल. आणि म्हणून तुम्ही बघा आजही अनेक लोकांमध्ये ठीक आहे कमेंट्स करणारे करत असतात, पण 80% तरी जे लोक मला भेटले किंवा गेले त्यांनी मला सांगितलं की उशिरा तुम्ही निर्णय घेतला. म्हणजे मी याचा अर्थ मी पण खूप थांबून
हे करत नाही तर मला ही संधी आली असती म्हणजे मन 24 सांगत नव्हतं स्वाभाविक आहे ना. म्हणजे कसं आहे बघा, शेवटी आम्ही पण काम करणारी लोक आहोत करायचं की नाही, केलं तर काय होईल, तुम्ही म्हटल्याप्रमाणे टीकाआरोप होईल काय, पण ज्यावेळी अस्तित्वाची लढाई येते आणि तो संघर्ष येतो तर पाठचा इतिहास लक्षात ठेवून पुढचं भविष्य काय होणार आहेत हे ज्यावेळी आपल्याला संभ्रम परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आपण आपला स्वार्थ नाही पण आपल्यावरती अवलंबून राहणारं स्वार्थ. मध्ये काहीतरी बोलला सीडी काढू, तुम्ही जर जास्त बोललात तर मी पण माझं काहीतरी काढू. नाही, मी नाही कधी बोललो, मी कधी असं उत्तर नाही देणार तू. नाही मी ते कधी बोललो नाही, कधी केलं नाही. मी एकच बोललो फक्त, आता ज्यांनी कधी हातात दगड पकडणार आहे ते आता आम्हाला शिकवायला लागले. तर काय तो संघर्ष काळ बघितलाय आम्ही, आंदोलनं बघितलेली थोडंसं अवघड वाटलं यांच्याशी सोबत काम करताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांनी कधीच अजिबात. उचललं नाही. म्हणजे मनोज जोशींनी कधी दगड नाही उचललं ते मुख्यमंत्री झाले. नाही पण अजिबात नाही. म्हणजे मला असं कधी वैयक्तिक कधी असं काही त्यांच्याबरोबर काम त्यांचा करायचं स्वभाव वाटलं नाही. बदलायला पाहिजे की काय बदलायला पाहिजे? नाही, मी खूप छोटा आहे त्या गोष्टी बोलण्यासाठी, पण एक गोष्ट नक्की आहे की आत्मपरीक्षण तर करावं लागणारच नाही नगर. बघा आजही 6 खासदार गेलेत, सर्व नालायक असं तुम्हाला म्हणावं लागेल का? तुम्ही त्यांना उमेदवारी दिली, ते उमेदवारी दिली म्हणून निवडून आले. आता मी उदाहरण द्यायचं तर संजय पाटील, ईशान्य मुंबई कधी शिवसेनेचा खासदार नव्हता, कारण नेहमी BJP लढत होती. BJPचे घाटकोपरमध्ये, मुलुंडमध्ये हा बेस आहे त्यांचा. असं असताना संजय पाटील जर इकडे उमेदवार नसते तर कोण निवडून येऊ शकला असता? तर तशी परिस्थिती नाही ना. म्हणजे ते गेले तर एकदम नालायक आहेत असं म्हणून चालणार नाही. पण तुम्ही ज्यावेळी त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्यात काहीतरी बघून दिली म्हणून तुम्ही त्यांना उमेदवारी दिली ना. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Thank you very much. हे पद जे खूप महत्वाचं आहे आणि या पदापासून अनेक कामंही होऊ शकतात, प्रश्न सुटू शकतात. सचिन अहिर यांचा जीवन प्रवास आणि आता त्यांनी बदललेली भूमिका ही नेमकी काय होती, कशी होती आणि का होती, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. आपण पाहत राहा लेट्स अप. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.